तर अमित शहा यांनी देखील ट्विट करत देशवासियांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। डिजिटल इंडियाच्या माध्यमातून पहिल्यांदाच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लाल किल्ल्यावरचं भाषण एकाच वेळी एकाच क्षणी 22 भाषांमध्ये भाषांतरित होणार आहे। त्यामुळे अर्थातच भारताला 2047च्या दृष्टिकोनातून विकसित भारताची स्वप्न पाहत असताना डिजिटल क्रांती ही देखील महत्वाची ही दृश्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिमागदार अशी एंट्री, लाल फेटा आणि या लाल फेट्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करतील। सलग 13व्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करणार आहेत। यावेळी पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर वंदे मातरम गीतही गायलं जाणार आहे, कारण अर्थातच वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण होत आहेत। राजघाटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। और समस्त राष्ट्र की भावनाओं का माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी का आगमन हो चुका है राजघाट पर, जहां वे राष्ट्रपिता महात्मा गांधी को पुष्पांजलि अर्पित करेंगे, श्रद्धा सुमन अर्पित करेंगे। It is in the embers of sacrifice the flame of freedom finds its light. We haven't forgotten what all our people had to go through to earn this freedom, and hence the flame, the fervor of nationalism burns in our hearts and souls as strong as ever. The paying of solemn homage. राजघाटावर महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळाला या ठिकाणी अभिवादन केलं जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाटावर दाखल झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। राजघाट या ठिकाणी अभिवादन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाल किल्ल्यावर पोहोचतील। महात्मा गांधींना पुष्पांजली या ठिकाणी अर्पण। The Prime Minister, on behalf of the entire nation, took up यांनी देशवासियांच्या वतीनं या ठिकाणी राजघाटावर पुष्पांजली अर्पण केलेली आहे। महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आलं, आदरांजली वाहण्यात आली आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळातच आता लाल किल्ल्यावर पोहोचतील। दोन महत्वाच्या खरं तर आजच्या स्वातंत्र्य दिनाला पार्श्वभूमी आहे। एक तर वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण होणं आणि 2047 विकसित भारताची थीम, या दोन महत्वाच्या या घटनांवर यंदाचा स्वातंत्र्य दिन साजरा होतोय। 2047 चा प्रण आणि जेनझीन सोबत असं खरं तर हे दृश्य आज नवी दिल्लीत पाहायला मिळेल, कारण तरुणांसाठी, तरुणांच्या उत्कर्षासाठी, विकासाकरता स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया, AI प्रणित इंडिया अशी स्वप्न येणाऱ्या वर्षात
भारत कशी ध्येय साध्य करणार आहे, काय भारतासमोरचं लक्ष्य आहे, काय उद्दिष्ट आहे, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आर्थिक, संरक्षण, सामाजिक या क्षेत्रात भारतानं केलेली प्रगती, कृषीच्या क्षेत्रात भारतानं AI मदतीनं विकासाची पाहिलेली स्वप्न या सगळ्याचा लेखाजोखा परामर्श लाल किल्ल्यावरून घेतला जाणार आहे. And the Indian Air Force there preparing for a stupendous flypast with Mi-17 helicopters commemorating the historic Independence Day and the 150 years of the national song Vande Mataram. Preparations all done, contingents ready of the Guard of Honor as well as the National Flag Guard. And here at the Red Fort, you can really feel the excitement building. The venue is filling up, and what a wonderful sight it is to see people from so many different parts of the country coming together for this special morning. We can see the colors of India all around us. Bright uniforms, colorful turbans, traditional attire, uniforms, and of course, the tricolor waving proudly among the crowd. There are people who have traveled from different states, from cities and villages, from different professions and different walks of life. And just look at these beaming faces. There is excitement, pride among the elders, and a wonderful sense of anticipation everywhere you look. For a few hours today, all these different journeys have brought everyone at the same place. Different languages, different traditions, different ways of life, but one feeling that brings everyone together, the feeling of being Indian, and perhaps that is what makes Independence Day so special. The National Guard of Honor and the Guard of Honor ready at their feet, smart and stoic. Upon his arrival at the Red Fort, the Prime Minister will be received by Raksha Mantri Shri Rajnath Singh, Raksha Rajya Mantri Shri Sanjay Seth and Defence Secretary Shri Rajesh Kumar Singh. The Defence Secretary will introduce the General Officer Commanding GOC Delhi Area, Lieutenant General Rajesh Sethi, to the Honourable Prime Minister. The GOC Delhi Area will then conduct the Prime Minister to the saluting base, where a combined inter-services and Delhi police. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी थोड्याच वेळात आता लाल किल्ल्यावर पोहोचणार आहेत. लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताकरता संरक्षण मंत्री सज्ज. देश प्रत्येक क्षेत्रात शिखर गाठताना दिसतंय. यशाचं हे शिखर आणि संरक्षण क्षेत्र असू दे, आर्थिक, कृषी, सांस्कृतिक, क्रीडा अशा सगळ्याच क्षेत्रात भारताचं येणाऱ्या वर्षातलं किंबहुना विकसित भारताच्या दृष्टीनं असलेलं विजन आज लाल किल्ल्यावरून सुस्पष्ट होणार आहे. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आज चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, असा हा देशाचा 80वां स्वातंत्र्य दिन. के बाद जब उनकी वापसी हो रही होगी तब वे उनके पास आएंगे. लेकिन यहाँ वायुसेना के जांबाज Mi-17 हेलीकॉप्टर्स में वायु विचरण के लिए पूरी तरीके से तैनात हैं. और ये वो Mi-17 हेलीकॉप्टर्स हैं जो जब प्रधानमंत्री महोदय ध्वजारोहण करेंगे उसके ठीक बाद लाल किले की प्राचीर के सामने लाल किला परिसर को पुष्प वर्षा से आच्छादित करते हुए नजर आएंगे. मौसम चाहे कैसा भी हो,
परिस्थितियां अनुकूल हों या प्रतिकूल हों, लेकिन देश के स्वाधीनता दिवस समारोह में भाग लेने वाले प्रतिभागियों का उत्साह, उनका जज्बा देखते ही बनता है। हर आम और खास व्यक्ति आज के इस राष्ट्रीय उत्सव के समारोह में जुड़कर खुद को बेहद खुश, प्रसन्न और भाग्यशाली महसूस करता हुआ नजर आता है। And this is truly a moment for these children, these cadets who are here at the Independence Day celebrations. Imagine being from varied parts of the country and then coming together in unison, getting prepared, getting ready, reaching here early in the morning and then excitedly waiting for the Honorable Prime Minister and his inspiring words. And there's the cavalcade of the Honorable Prime Minister now swiftly moving towards the ताफा rampart. लाल किल्ल्यावर दाखल झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय, तर काही वेळापूर्वी पाहिलेलं MiG-17 हे हेलिकॉप्टर, याच हेलिकॉप्टरवरून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण झाल्यानंतर पुष्पवृष्टी केली जाणार आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताकरता लाल किल्ल्यावर उपस्थित। नेतृत्व का आगमन हो रहा है। दुनिया के सबसे बड़े लोकतंत्र के प्रमुख का आगमन हो रहा है लाल किला परिसर में। मोदींना गार्ड ऑफ ऑनर दिला जातोय। लाल किला परिसर में पहुंचने पर माननीय प्रधानमंत्री महोदय का स्वागत विधिवत रूप से रक्षा मंत्री श्री राजनाथ सिंह और रक्षा राज्य मंत्री श्री संजय सेठ द्वारा किया जाएगा। रक्षा सचिव श्री राजेश कुमार सिंह भी वहां पर उपस्थित हैं, जो प्रधानमंत्री महोदय का परिचय GOC दिल्ली एरिया लेफ्टिनेंट जनरल राजेश सेठी से कराएंगे। After the inspection of the Guard of Honor, the Prime Minister shall move towards. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।